खलचिक. तर मेगा फायनल मॅच आपल्या भेटीला येत आहे आणि मानाचा अध्यक्ष चषक ज्या गोष्टीसाठी 365 दिवस वाट पाहिली जाते अशीच मॅच मानाच्या अध्यक्ष चषकातील मेगा फायनल मॅच महाअंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल तो तिरुपती स्पोर्ट्स मांगले हा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच नागभूमी स्पोर्ट्स 32 शिरा. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया फायनल मॅचच्या दिशेने. मजा येईल मॅचला. टॉस आपण पाहिलं तर अगदी सुहास कोचची गोलंदाजी आणि त्याच्या समोर विजय पावले. सध्या आपण पाहिलं तर जेव्हा बेस्ट ऑफ सिरा टीम मधून खेळत होते तेव्हा सुहास कोचच्या पहिल्या 2 चेंडू नंतर विजय पावलेच आले होते. कानामध्ये काहीतरी सांगितलं होतं. म्हणजे आता विजय पावलेंना माहिती आहे सुहास खोत कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. सुहास खोतला माहिती आहे विजय पावलेंचा खेळ काय आहे. जुने खेळाडू आहेत एकमेकांसोबत बॉल 7 साल से खेळते आ रहे हैं. लेट्स सी मॅच चांगली बनेल. फायनल मॅचला होती सुरुवात. अगदी सुहास खोत एका बाजूला आपण पाहिलं तर सिरा टीमचे आपण पाहिलं तर अगदी पहिला चेंडू उचलला जातो फायनल मॅचचा सीमा रेषे पार. षटकार. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती आणि पंचांचा या ठिकाणी थर्ड चेक केला जातो. थर्ड अंपायर बिमरसाठी हा कोणाचा कॉल आहे. बॅटर कॉल लेग अंपायर कॉल आहे. लेट्स सी पहिला चेंडू चेक केला जातोय जो कमरेच्या वरती आहे का. थर्ड अंपायर असतील बीजी. लेट्स सी व्हॉट हॅपन. इट्स फेअर बॉल. चेंडू पाहिलं तर पाठीमागे थोडासा खाली डीप होत होता आणि विजय पावले थोडीशी खाली झुकलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि पंचांचा कॉल इट्स फायनल कॉल. अतिशय चांगला निर्णय योग्य निर्णय दिलेला होता पंचांनी. पहिल्या चेंडूवरती षटकारांनी स्वागत केले विजय आणि पुन्हा एकदा राऊंड विकेट पुन्हा एकदा निघालेत रघु बापू. डान्सिंग डाऊन द विकेट गॅप शोधून काढलाय. त्या ठिकाणी सचिन आहे चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. या चेंडूवरती येतोय चौकार. रिप्ले मध्ये पाहतो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर अप्रतिम फटका. फायनल मॅच चालू आहे. फायनलचा प्रेशर वेगळे भाऊ. चेंडू आपण पाहिलं तर पकडणं गरजेचं होतं मात्र निघून जातोय. ओहो हो हो 4 धावा. कारण चषक तेवढंच महत्वाचं आहे सर. मानाचा अध्यक्ष चषक आणि ते कुणाचं प्रतीकदत्ता पाटील. इलाका ज्या पद्धतीने होम ग्राउंड आहे. ओहो वड बॉल अप्रतिम चेंडू हाताला जातोय. डोक्यावरती हात जरूर आहे. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव जाते मित्र. ज्या पद्धतीने चेंडू कट केला विजय पावले स्वतःहून बोलतोय घुमाया भाई इस बॉल को. जादूगर व्हेरिएशनचा बादशाह आहे. त्याचं नाव आहे सुहास खोत. पहा बॅक ऑफ द हँड चेंडू पडल्यानंतर राईट झाला आणि मधल्या एसटीच्या वरून चेंडू रिलीज झालाय. हा चेंडू पाहिलं तर जास्त बाहेर रिलीज झालाय. पंचाचा इशारा इट्स व्हाईट बॉल. वेगवेगळे चेंडू या ठिकाणी रिलीज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुहास खोत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 12 धावा. विजय पावले यांची विकेट महत्वाची आहे. बॅकफुटला फटका खेळला जातोय. खेळाडू नाहीये तिथे डिस्प्ले रिझनला आणखीन एक वेगानं जातोय. AK-47 चालू झाले. येतात 4 धावा. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पायामध्ये शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा उचलला. पहा थोडीशी शफल झाले. इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक सजवला. पाठीमागे कोणतेही प्रोटेक्शन नव्हतं आणि पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर केला जातो विजय पावले यांच्या मार्फत. स्वीटीचा फटका स्वीट साऊंड. चेंडू वन बाउन्स निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. बॅट्समन विजय पावले यांच्या बॅट मधून येतोय. फायनल मॅच मधील एक चांगला नॉक चौकार. पहा किती बॉडी त्यांची स्ट्रेच होते. अगदी 4 धावा. त्याचबरोबर जयदीप दादा आपल्या शुभस्ते काही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. व्यासपीठामध्ये आपण पाहिलं तर अर्थातच मिकी आणि टेडी या दोघांनी खऱ्या अर्थानं 2 दिवस या स्पर्धेला 4 चांद लावलेत. त्या दोघांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये धनंजय केंद्रे मी विनंती करेल आपण या सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय.
पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जवळ पोहोचलेली आहे ती 21 रन. लॉस ऑफ दी 0 विकेट. थँक्यू सो मच. आणि मिकी आपण देखील या. थँक्यू. आपण दोघांनी खूप छान काम केलं. धनंजय केंद्रे आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. मिकी आपण या. हे सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जातात. टीमची टोटल आहे 21. 64 षटकार आतापर्यंत गेलेत. गोलंदाजीसाठी आपण पाहिले तर राजेंद्र इनुकले यांना सध्या मात्र गोलंदाजीसाठी बाहेर काढलंय. मागच्या दिशेने सध्या आपण जातोय. ओव्हर क्रमांक 2 सध्या मात्र चालू होईल. यॉर्कर हेलिकॉप्टर अप्रतिम फटका. कॅचचा कॉल निसटली. कॅच. या कॅचेस पकडणं गरजेचं आहे. विजय माय होता. नाराज आहे. रनआउटची संधी भेटली का की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग थोडा अंपायर बिझी आहेत. भरपूर काय घडणार आहे मारुती. ही सुरुवात आहे भाऊ. या मॅच मध्ये बरंच काय घडणार आहे. चेक केलं जाते थर्ड अंपायर. डिसिजन आहे पेंडिंग. एक चांगली मॅच. डिसिजन पेंडिंग. लेट्स सी. इट्स अ सेफ बॅटर. येस बॅटर अगदी सेफ आहे. नाराज असेल कारण की कॅच ड्रॉप झाली. जिथे आपण पाहिलं तर अगदी रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. रिप्ले तुमच्या समोर आणि बॅटर अगदी सेफ झाला. टीमची टोटल आपण पाहिली थोडीशी पुढे जाते. अर्थातच 23 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. कॅच ड्रॉप झाली आहे. विजय पावले यांची कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता कशा पद्धतीने खेळ होतोय. पुन्हा फटका चांगला खेळून काढला. खेळाडू आहे सुहास को चुकी करत नाहीये. विकेटचं पतन. पहिला चेंडूवरती संधी दिली. दुसरा चेंडूवरती सुहास खोत आला. अर्थातच झोल्ड इज गोल्ड आणि सुहास खोतनं पकडली आहे विकेट. विजय पावले आउट. सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतोय. अर्थात आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात संपूर्ण सातारा टेनिस क्रिकेटचा, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आवाज अर्थातच मारुती चोरगे सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत. संताजी पाटील साहेब, पोलीस साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातो अतिथी कक्षामध्ये. साईल हे सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत. नाही त्यांच्यासाठी क्रिस्टल ट्रॉफी यावी मात्र आपण पाहिलं तर प्रतीक दादा यांच्या माध्यमातून त्याचा ट्रॉफीवरती असलेला छान फोटो. क्रिस्टल ट्रॉफी त्यांच्यासाठी खूप महत्वाची आठवणीतली ट्रॉफी राहील. मानाचा अध्यक्ष चषक 2025 ची. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 23 धावा. धावा स्कोर कार्ड वरती. ओहो उचलला जातोय अगदी डीप मिड विकेटच्या बाहेर. व्हॉट बॅटिंग. सनी सर आपले या मॅच मध्ये आता मात्र हात खोलतोय. षटकार या मॅच मध्ये हात खोलले सनीनं. 4 ओव्हरची मॅच जिथे आपण पाहिलं तर अगदी धावा केल्या जात आहेत. व्हॉट मॅच यार. व्हॉट मॅच. अप्रतिम मॅच. धावा होत आहेत एका बाजूला. हाही उचलला जातोय. कॉल दिला कॅचचा. विकेटचं पतन. बॅटर आउट. एक तेरी एक मेरी एक तुझा एक माझा. कभी खुशी कभी गम तू शेर मी सबा शेर. मॅच ऑन आहे भाऊ. फायनल मॅच आहे. फायनल मॅच पैसा वसूल होणार आहे. नक्कीच जबरदस्त मॅच पाहायला मिळते. यावेळी पहिलं तर चेंडूचा टप्पा देखील थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप आणि चेंज ऑफ पेस जागेवर बॅट स्विंग झाली. चेंडू हवेमध्ये गेला आणि कव्हर सीझन मध्ये अप्रतिम झेल पकडला आहे. ते खेळाडूचं कौतुक करावं लागेल कारण नाईट मध्ये असं या ठिकाणी झेल पकडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तो झेल महत्वपूर्ण झेल पकडला जातोय. बॅट्समन सनी सर आपले या ठिकाणी बाद झालाय. 29 वरती 2. 29. चेंडूचा खेळ तब्बल आपण पाहिलं तर अगदी
बाकी असेल. 2 पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्या, तदनंतर विकेट आली, तदनंतर 6 धाबा आल्या, तदनंतर आपण पाहिलं पुन्हा विकेट आली. 29 धाबा. संकेत सध्या बॅटिंग साठी. दत्ताला आपण पाहिलं मैदानामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. राजेंद्र विरोडकर यांच्या खात्यामध्ये 2 विकेट, 8 धाबा त्यांनी खर्च केलेत आणि राजेंद्र यांना लवकर आणलं. 1 डाला झालता. त्याच पद्धतीने लेजंड खेळाडू, चांगली गोलंदाजी लेजंड खेळाडू. कॅप्टनशिप खूप चांगली राहिली. आपण पाहिली तर अमोल गोसावी चांगली कॅप्टनशिप करण्याचा प्रयत्न, हाई यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बुंद्याला. एक सिंगल धाव इथे मात्र भेटेल डिक्लेअर मध्ये. या मॅच मध्ये आतापर्यंत कमबॅक चांगला राहिला नागभूमी शिरा टीमचा. धावा चांगल्या आहेत. जिथे आपण पाहिलं तर 30 धावा तिरुपती स्पोर्ट्स. मांगले संघ रातो के कातिल एका बाजूला. नक्कीच रातो के कातिल आहेत हे नागभूमी स्पोर्टचे संपूर्ण खेळाडू, कारण ही धावसंख्या देखील चेस करण्याची क्षमता बाळगतात. यावेळी पाहिलं तर आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन आणि या चेंडूवरती चढवलाय, हल्ला येतोय चौकार. 4 धाबा, 34 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ झालाय. क्रॉस बॅटल स्लॉक स्वीप होता. हा फटका ज्या पद्धतीने खेळून काढला, थोडासा घेऊया स्पीड अप या मॅच साठी. फायनल मॅच, रंगतदार मॅच. स्लॉक स्वीप अप्रतिम. रिप्ले पहा, प्रेमात पडाल. फुल टॉस होता. फुल टॉस वरती टोल वसूल केला जातोच, हा नियम आहे. 34 धावसंख्या. 68 चा आतापर्यंत प्रोजेक्ट स्कोर दाखवला जातोय. 2 ओव्हर मध्ये 34 धावसंख्या. एक चांगली सुरुवात. विजय पावले यांनी जी गाडी सुरुवात करून दिली होती आणि आता म्हणायला लागेल की गाडी पटरीवरती आहे, सध्या ट्रॅक वरती आहे. नक्कीच त्यांचे गडी जरी बाद झालेले असले तरी या ठिकाणी खोलवर पर्यंत त्यांची बॅटिंग ऑर्डर आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. ती जर महत्वपूर्ण षटक घेऊन आलेले आहेत ते गोलंदाज अमोल गोसावी. अर्थातच नागभूमी शिरा टीमचा मिनी मलिंगा बाहेर काढला. आता मिनी मलिंगा कॅचचा कॉल दिला. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट पकडली जाते कॅच. चांगली कल्पना आहे. आधी चेंडूला हवेत उडवायचा, तदनंतर कॅच पकडायची. या कल्पना आता शोधून काढल्या मिड विकेटला. कॅच बनली गेली, अवघड होती. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी 12 वाजून गेलेत आकाशामध्ये. पाहिलं तर फक्त चांदणे दिसतील, त्यामध्ये चेंडू शोधायचा आहे आणि अखेरीस आपण पाहिलं तर ही कॅच कशा पद्धतीने पकडली. विकेटचं पतन. गुड कॅच. अप्रतिम झेल पाहायला मिळतोय, कारण शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती. फर्स्ट अटॅम्प्ट मध्ये चेंडू जरूर हवेमध्ये उडला, परंतु सेकंड अटॅम्प्ट मध्ये जर पाहिलं तर अति चांगला चेंडू त्यांनी गॅदर केलेला आपल्याला पाहायला मिळाला. इन ॲट नंबर 5 वरती बॅटिंग साठी आलेला आहे तो बॅट्समन सुचल दाखल झाला. 34 धावसंख्या. 3 विकेट गेलेत मारुती आतापर्यंत. बॅटिंग ऑर्डर जी आहे त्याच्यावरती धक्के दिलेत. तोफखाने बाहेर काढले नागभूमी शिरा टीमचे आणि धक्के दिलेत. या मैदानामध्ये आपण पाहिलं तर नागभूमी शिरा टीम ज्यांचं होम ग्राउंड म्हटलं जातं, इलाके हमारा, धमाका होईल का आज? का दुसऱ्या बाजूला तिरुपती स्पोर्ट्स मांगली टीम घेऊन जाईल या मॅच मध्ये मानाचा चषक, क्रिस्टल ट्रॉफी. खेळाडू आहे यावेळी सुहास कोर. थोडीशी चुकी झाली. चेंडू आपण पाहिलं तर अगदी सचिनच्या जवळ जातोय. 1-2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धाब्याच्या मदतीनं 36 धावसंख्या. स्कोर कार्ड मध्ये 36. तब्बल चेंडू बाकी आहेत आता 4. ओव्हर क्रमांक 3 ची चर्चा करतोय आपण अमोलची. मॅच शेवटपर्यंत नक्की जाईल सर, कारण 32 या टीम मध्ये देखील अतिशय जबरदस्त बॅटिंग ऑर्डर आहे. पंचांच्याकडे बिग अपील आणि बॅटर बाद. काय गोलंदाजी पाहायला मिळते अमोल गोसाव्याची आणि रिप्ले टेलिकास्ट पहा. अमोल गोसावी अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. एक चांगला चेंडू हाताला. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी कट झाला. यस, बाटीची अगदी लिडिंग एज घेतली विकेट कीपर. अप्रतिम विकेट कीपर पाहायला मिळते. म्हणजे लेग स्टिक वरून चेंडू रिलीज झाला आणि पाठीमागे पाहिलं. अप्रतिम विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सौरभ शिंदे याच्या मार्फत. सौरभ शिंदे जर पाहिलं तर 32 तालुक्याचा वंडर बॉय आहे आणि त्याची देखील या ठिकाणी चर्चा होईल. हा देखील खेळाडू जर पाहिलं तर याच्या मार्फत देखील अनेक मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून येत असतात. एक मॅच विनर खेळाडू आहे. तर आवाज आता संपूर्ण नागभूमी शिरा टीमचा आवाज मैदानामध्ये वाढलेला दिसतोय. चार्जिंग करता आवाज. नागभूमी शिरा टीम आता सगळ्या टाळ्या वाजतायत. चार्जिंग करते टीम 36. ही वेगळी स्ट्रॅटेजी आहे सध्या आपण पाहिलं तर. हो 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 वेगानं हाताला जातोय.
नागभूमी शिरा टीम्स आपण पाहिलं तर अगदी मलिंगा बाहेर आलाय आणि तदनंतर मात्र सायडम गोलंदाजी. ओव्हर क्रमांक जेव्हा 2चा खेळ संपला होता तेव्हा 30 धावा होत्या. मात्र आता फक्त आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 2च धावा, तेव्हा 34 धावा होत्या आणि आता आपण पाहिलं तर 2च धावा मात्र खर्च केल्या गेल्यात. 2 विकेट आले, 2 धावा, 1 डॉट. चांगली गोलंदाजी, कंजूसपणा या ओव्हरमध्ये अमोल गोसावीचा दिसून आला. चांगली गोलंदाजी, हाई चेंडू बॅट स्विंग केली जाते. थोडा वेळ आता थांबूयात. मशीन लाईट वर आहे. किरण सर बघितलं का? किरण सर कशी बघितली का? किरण सर आत्मपूर्ण जाऊ. अगदी मॅचच्या दिशेने आपण येतोय. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी 36 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड मध्ये सजलेत. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे, जिथे 1 to go एक शेवटचा चेंडू. सगळे लाईट ऑन झाले.
दोन राहिले दादा. फायनल मॅच सध्या तुमच्या समोर आणि अगदी आता प्ले ऑन होईल. थोडा वेळ आपण थांबलो होतो आणि त्यानंतर मात्र मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा वातावरण केलं जाईल गरम आणि लोहा गरम आहे. दबे हातोडा मारो मेरे जान. आणि यावेळी आपण पाहिलं स्ट्रॅटेजी खूप चांगल्या बनलेत आता भेटलेल्या वेळेमध्ये. 1 to go शेवटचा चेंडू पुढे करण्याचा प्रयत्न सरळ बॅटीनं खेळलाय. व्ही शेप मध्ये निघून जातोय. अप्रतिम षटकार. अमोलनं आतापर्यंत फक्त 2 धावा 5 चेंडू मध्ये दिल्या होत्या. मात्र आता 6 चेंडू मध्ये धावा खर्च करतोय तब्बल 8. शेवटच्या चेंडूवरती षटकाराला संघाची धावसंख्या 42-42. चांगली बॅटिंग राहिली. 42-42 धावा स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकाला आता होईल सुरुवात. चला थोडासा घ्या स्पीड अप. 42 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. शेवटचे षटक कदाचित आपण पाहिलं तर विजय माळीला बाहेर काढतील गोलंदाजीसाठी. एक वेगवान गोलंदाज. फायनल मॅच कारण की आतापर्यंत तिरुपती स्पोर्ट्स मांगले टीम आपण पाहिलं तर अगदी एक श्रीमंत संघ तू बोलू शकतो माऊली. कारण की ट्रॉफ्यांचा भरमसाठ खजिना या टीम कडे श्रीमंत संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कमबॅक करण्यासाठी नागभूमी शिरा टीम या मॅच मध्ये एक मोठा कमबॅक आणि एक मोठा विजय. अंत असते प्रारंभ. द एंड इज बिगिनिंग. आणि ती संधी नागभूमी शिरा टीमला मानाचा अध्यक्ष चषक मिळवण्याची एक नामी संधी आली आणि ही मोठी संधी आता हा संघ कशा पद्धतीने सांभाळून ठेवतोय. विजय माळीला दाखल केले गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू बाटीची लिडिंग एज. एक मोठी विकेट भेटती आहे. विजय माळी आला या मॅच मध्ये आनंद घेऊन आलाय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विजयाची. यावेळी पाहिलं तर अतिशय वेगाने चेंडू रिलीज केला. यष्टांच्या पाठीमागे पाहिलं तर सौरभ शिंदे आउटसाइड ऑफ स्टंप बाहेरच्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि अप्रतिम झेल पकडलाय सौरभ शिंदे यांनी. चांगला कमबॅक केलाय. एकाकी खिंड लढवत असताना आपल्याला पाहायला मिळते विजय. सर मॅच जर पाहिली तर अतिशय रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण 32 टीम मध्ये देखील अतिशय चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. तगडी बॅटिंग ऑर्डर आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर सौरभ शिंदे त्याचबरोबर सूरज तांबिट हा देखील खेळाडू. त्याचबरोबर सचिन आहे. म्हणजे चांगली बॅटिंग ऑर्डर आहे या संघामध्ये. मॅच शेवटपर्यंत जाईल यामध्ये कोणतीही शंका नाही. महत्वाची मॅच आणि फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं तर सूरज माळीला विजय माळीला जसा दाखल केला तशी त्याने विकेट दिली आणि पुन्हा एकदा मात्र या मैदानामध्ये आता आवाज चालू झाला. बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉफ केला चेंडू. डीप पॉइंटला चेंडू कॅच घेण्याचा प्रयत्न नाही. चेंडू अगदी 1 बाउन्स निघून जातोय. 4 चौकार. अतिशय सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. अंकुशाच्या बॅट मधून थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप इनसाइड आउटचा फटका आणि या चेंडूवरती पाहिलं तर अप्रतिम कव्हर ड्राय आपल्याला पाहायला मिळतो. अंकुशाच्या बॅट मधून चौकार आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 46 धावा. 46 रन्स. 46 धावसंख्या या मॅच मध्ये 4 ओव्हरची मॅच. 50च्या आत थांबवलं जाईल का मागले टीमला. लॉफ्ट केला जातोय. कॅचचा कॉल. विकेटचं पतन. अप्रतिम कॅच पकडली आहे की ज्या पद्धतीने मिड विकेटला कॅच पकडली. महत्वाच्या मॅच मध्ये खूप चांगली कॅच. सचिन आखिरकार कॅच पकडली या भाईने. लाली या धावानं ओळख आहे या खेळाडूची सचिन. कॅच अप्रतिम आणि सध्या तो मॅच मध्ये मात्र आवाज देतोय. अगदी 50च्या आतमध्ये थांबवलं जाईल का हा प्रश्न आणि हा प्रश्न चिन्ह आहे सध्या. नक्कीच 50च्या आतमध्ये जर थांबवलं तर ही धावसंख्या चेस करण्याची क्षमता नागभूमी स्पोर्ट्स 32 टीम बाळगते. नक्कीच या टीम मध्ये पाहिलं तर चेस मास्टर आहे जो या ठिकाणी कव्हर सीझन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू तैनात आहे. त्याचं नाव आहे सूरज तांबिट. त्याचबरोबर जर पाहिलं तर पाठीमागे सौरभ शिंदे. यावेळी अतिशय सुंदर चेंडू. परफ्यूम बॉल. नाकापासून गेलेले चेंडू. नक्कीच बॅट्समनला प्रश्नचिन्ह विचारतोय. या चेंडूवरती डॉट बॉल आलाय आणि बॅट्समन पाहिलं तर बाद होत असं आपल्याला पाहायला मध्ये.
विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. फॉलो करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळून काढला. वन बाउंड चेंडू मात्र निघून जातोय. नाहीये तिथे खेळाडू उभा. या 4 धावांनी अखेरीस संघाची धावसंख्या मात्र तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघ जाऊन पोहोचतोय 50 धावसंख्या. पाया मजबूत केला. एक चेंडू आता बाकी आहे फक्त. अतिशय सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. राहुल याच्या बॅटमधून फ्लिक केलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला. बॉटमहँडचा अतिशय चांगला वापर, रिस्टचा अतिशय चांगला वापर केला राहुल याने. त्याच्या मनगटामध्ये अतिशय चांगली पॉवर आहे आणि या चेंडूवरती त्याचा या ठिकाणी त्यांनी झलक दाखवलेली आहे. या शेवटच्या सेकंड लास्ट चेंडूवरती चौकार प्राप्त केलाय. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल सर. वेगाने आणण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. एक चेंडू आता बाकी असेल. 51 धावसंख्या. ही चांगली टोटल आतापर्यंत उभी केली आहे. चांगली धावसंख्या. परंतु ही धावसंख्या जर पाहिलं तर चेसिबल टार्गेट आहे आणि हे टार्गेट देखील चेस करण्याची क्षमता नागभूमी स्पोर्टचे हे खेळाडू नक्कीच बाळगतील. पुढे करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला जातो चेंडू. चेंडू अगदी निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर अगदी येत आहे 6 धावा आणि अखेरीस तिरुपती मांगले टीम आपण पाहिलं जी धावा हव्यात त्या मिळवल्यात. भाई मांगे नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर. आणि अशा पद्धतीने बॅटिंग राहिले सध्या. अप्रतिम फटका. बराच वेळ आकाशामध्ये. टीमची टोटल 57 आणि 58 धावेचं आव्हान या मॅच मध्ये दिलंय. सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण घेऊयात. सन्मान प्रतीक हे सन्मान केले जातात अतिथी कक्षामध्ये, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अर्थातच स्टार्ट आणि क्रिकेट आपण पाहिलं तर निखिल दादा आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विनंती करेल येस निखिल बाबर, खूप छान स्पर्धा कव्हरेज केले. या स्पर्धेसाठी खूप मेहनत तुमची राहिली आहे. राहुल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. खूप खूप थँक्यू सो मच. स्टार्ट आणि क्रिकेट मनापासून आभार आपलं, कारण की या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं योगदान तुमचं राहिलं. यासाठी तुमचा आभार आम्ही व्यक्त करतो. थँक्यू सो मच, मनापासून आभार. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जे ऑफिशियल स्कोरर आम्हाला जोडले गेले, माऊली आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. माऊली अभिजित दादा असेल, आमचा शुभम असेल, त्याचे आभार व्यक्त करतो. ऑफिशियली स्कोरर या स्पर्धेसाठी माऊली, त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मी विनंती करेल नील रुद्र लाईट्स जनरेटर सचिन माने, संदीप माने, सागर माने आपणही या. नील रुद्र लाईट्स सचिन माने, संदीप माने आपणही आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. नील रुद्र लाईट्सचे आमचे सचिन माने असतील. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर इंटरनेट सेवा पुरवली गेली, समर्थ गिगा फायबर इंटरनेट, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. मागील मॅच मॅन ऑफ द मॅच जी राहिली होती, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर अमित पाटीलनं तब्बल 49 धावेची खेळी केली होती. योद्धा 11 परुंबरे टीमची आणि ती मॅन ऑफ द मॅच सध्या आपण पाहिलं दिली जाते. महत्वाची मॅन ऑफ द मॅच जी आपण पाहिलं तर परुंबरे टीमची राहिली होती ती 49 धावांची आणि त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सध्या दिली जाते. थँक्यू सो मच.
मॅचच्या दिशेनं मजा येणार मॅच मानवते, कारण की मॅच मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आग लागणार आहे. लावूया थोडीशी. यस, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि जाऊया फायनल मॅचच्या दिशेने, जिथे दोन संघ भिडलेले आहेत एकमेकाच्या विरोधात. 58 धावायचं टार्गेट. सूरज तांबीट एका बाजूला, सौरभ शिंदे आणि त्याच्या समोर सनी चरापले. पहिला चेंडू चांगला हाताला जातो, पडल्यानंतर थोडा कट झाला सूरज साठी, कारण की विजय पावले नाही आलेत गोलंदाजीसाठी. विजय पावले थांबलेत, ते कधी येतील हे त्यांना माहिती, कारण की त्यांच्या मनात काय आपल्या डोक्यात नाहीये ते सध्या. आणखीन एक चांगला चेंडू बुंदा टाकण्याचा प्रयत्न, धाव घेतली जात नाहीये. 2 चेंडू आले डॉट. सनी चरापलेला बाहेर काढले ओ क्रमांक 1 मध्ये, आणि चांगला निर्णय सनी चरापले, जो आपण पाहिलं तर 32रा ग्रामीण प्रीमियर लीग 2025चा जो आपण पाहिलं तर मालिकावीर राहिला. मंदूचं ग्राउंड गाजवलं या खेळाडूनं, आणि सध्या आपण पाहिलं तर आपल्या फिरकीच्या जादूमध्ये सूरजला सध्या थांबवतोय. सूरज ढलताय, कभी डुबता नाही हा सूरज. या मॅच मध्ये किती प्रकाश आणेल. सूरज फटका चांगला खेळून काढला खेळाडू आहे. 1 बाउंड चेंडू गॅदर केला, एक सिंगल धाव, एकच धाव, आणि अखेरीस दाखल झालाय आता सांगली सिराचा वंडर बॉय. स्ट्रायकिंगला दाखल झालाय सौरभ शिंदे, आयकॉन लेवल खेळाडू. 25, 26, 27 ला खेळता दिसेल मुंबईमध्ये. आज इथे या जंगलाचा राजा बनेल का तो. मान दिलाय, माहितीये चांगल्या चेंडूला मान द्यावा लागतो, खराब चेंडू आला तर खरपूस समाचार घ्यावा लागतो. क्रिकेटची परिभाषा आहे, त्याला माहिती आहे चांगली. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना सनी चरापलेनं या मॅच मध्ये धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात आतापर्यंत. एक चांगली गोलंदाजी त्याची. सरळ बॅटीनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धाव घेतली जात नाहीये. थोडंसं शांत राहिलं जात आहे. वादळापूर्वी अशी शांतता असते ती ही आहे का, आणि ही जर वादळापूर्वीची शांतता असेल तर वादळ कसं असेल या मॅचचं. फायनल मॅच सेकंड इनिंग पूर्वार्ध पहिला, सेकंड इनिंग कडे आपण गेलोय. सनी चरापलेचा शेवटचा चेंडू, सरळ बॅटीनं केल्याचा प्रयत्न, खेळाडू ड्राईव्ह केला, एक सिंगल धाव. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये पुन्हा असेल अर्थातच सौरभ शिंदे स्ट्राईकला. सनी चरापलेची ओव्हर फक्त राहिले 2 धावेची. चांगली गोलंदाजी, फक्त 2. आता 18 चेंडू हवेत. अब तक 56 धावा या मॅच मध्ये फायनलचा मानाचा चषक उचलण्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सनी याची पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये कंजूस आणि भेदक मारा पाहायला मिळते. सनी याचा पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरे षटक घेऊन येत आहेत ते सांगली एक्सप्रेस, मांगलेगावचं सुपुत्र, 32 तालुक्याचा मान, अभिमान आणि सन्मान विजय पावले, आणि त्याच्या समोर पाहायला मिळतो तो शिरा तालुक्याचा वंडर बॉय अर्थातच सौरभ शिंदे. समोरच्या दिशेने डाऊन ग्राउंड चेंडू या ठिकाणी ड्राय केला. दरम्यान या चेंडूवरती फक्त एकच सिंगल येईल. आता स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहायला मिळतोय तो जर्सी नंबर 18 हार्ड हिटर बॅट्समन, त्याचं नाव आहे सूरज तांबीट. विजय पावले एका बाजूला, लॉफ्ट केला जातोय, सूरज तांबीटच्या बॅट मधून येतोय मिड विकेट रिजनच्या बाहेर. या मॅचचा आगाज ओपन करणारा, शंखनाद करणारा षटकार. काय स्ट्रोक सजवला ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बॉटमहॅनचा अतिशय चांगला वापर, आणि या चेंडूवरती अतिशय मोठा तडाखा सजवलाय. सूरज तांबीट याच्या बॅट मधून येतोय षटकार. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. बॉटमहॅनचा अतिशय चांगला वापर करतो सूरज. मॅच बॉल येतोय मैदानामध्ये. सूरज जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे, कारण मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता बाळगतो. चेस मास्टर म्हणून हा खेळाडू प्रसिद्ध आहे. अनेक मोठमोठ्या मॅचेस या खेळाडूने जिंकून दाखवलेल्या आहेत. सहमत आहे तुझ्या मताशी. सरळ बॅटीने ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, खेळाडू आहे, चेंडू गॅदर केला, फेकी डायरेक्ट झाली नाहीये. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात का नाहीये. दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते का. होय, 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट, आणि असंच खेळावं लागेल, कारण की यादी तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघ असाच खेळला होता. मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे. या मॅच मध्ये आता नागभूमी सिरा टीमला तेच समीकरण वापरावं लागेल. नाही मांग के देंगे तो हम लेंगे छीन के. आणि ही ट्रॉफी देखील आता कोण खेचून घेणार, जाईल का मांगले गावामध्ये का राहील याच मैदानामध्ये सिरा टीम कडे. जी नागभूमी टीम या मैदानाचा होम ग्राउंड ज्यांचा मानला जातो, की जाईल मांगले गावाच्या अगदी मैदानामध्ये ही ट्रॉफी, मानाची चषक. लफ केला जातोय हवेमध्ये, कॉल साठी कॅच दिला, विकेटचं पतन, महत्वाची कॅच पकडली जाते, आणि अखेरीस
स्लोअर वन वरती फसले गेलेत. हा स्लोअर वन होता. रिप्ले मध्ये पहा स्लोअर वन. लालच बोरीवाला आहे भाई. यावेळी पाहिलं तर चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँड आणि त्याच पद्धतीचा आमिष दाखवलं आणि यावेळी सूरज तांबीत बाद झालाय. अगदी याचं समीकरण जर पाहिलं तर या मॅच मध्ये कमीत कमी 7 षटकार तुला हवेत. म्हणजे 7 षटकारांची मॅच अशा पद्धतीने तू बघू शकतो. आता बघायचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असेल. या मॅचला 11 धावा, 1 विकेट, 4 चेंडू झाले, 2 बाकी आहेत. विजय पावले आज या स्पर्धेमध्ये बेस्ट ऑफ सिरा टीम साठी काय अफलातून गोलंदाजी राहिली आहे. मात्र आता आपल्या गावासाठी 1 गाव 11 खेळणारे खेळाडू आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी देशाचं नेतृत्व करतात. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी आपल्या गावच्या क्रिकेटसाठी, गावच्या टीमसाठी ही वेळ देतात. आणि सध्या आपण पाहिलं तर राजू हिरवडेकर दाखल झालेत. हुकमी लयजन खेळाडू, 2 बाकी आहेत आता चेंडू. नक्कीच याकडे खेळाडूकडे खूप मोठी क्षमता आहे. क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे या खेळाडूने पाहिलेले आहेत. याच्यावरती जबाबदारी असेल राजू हिरवडेकर यांच्याकडे, कारण एक अप्रतिम खेळी करावी लागेल. यावेळी बेग पाहायला मिळाला, बेगाने बीट केले. या चेंडूवरती राजेंद्र हिरवडेकर यांना चेंडू पायावरती आदळून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल. थोडेसे या ठिकाणी फंबल झाले आणि बॅट्समन सेफ आहे. बॅट्समन सेफ आहे. फलंदाज पाहिलं 2 फलंदाजांच्या मध्ये थोडंसं या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाले. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा ऍड झाले संघाच्या खात्यामध्ये. 13 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरे षटक प्रगतीवरती चालू आहे. जे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते विजय पावले. टीव्ही स्क्रीनवरती पहा. सांगली एक्सप्रेस म्हणून हा खेळाडू प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्याची बुलेट ट्रेन. या चेंडूवरती इनसाइड आउटचा फटका, लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स अडवण्याचा अप्रतिम प्रयत्न केलेला होता. आणि पाहायला पहा एक्स्ट्रा कव्हर रिजनचा क्षेत्ररक्षक होता आणि सौरभ शिंदे थोडासा या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या मानली जाते आणि तशी आत्महत्या फायनल मॅच मध्ये करणं म्हणजे नक्कीच धोक्याची घंटा. धावा घेतल्या जात नाहीये. त्या टीमची टोटल आहे 15-15. कारण की आत्ताचा चेंडू ज्या पद्धतीने अडवला, कारण की मागली टीम मॅच मध्ये आपण पाहिलं तर हलक्यामध्ये कोणालाच घेत नाहीये आणि हे दिसून आलंय. आणि दुसऱ्या बाजूला धावाही घेतल्या जात नाहीयेत. 15 धावा फक्त आहेत. येणारे तब्बल आता 12 चेंडू आणि 43 धावेची गरज. 12 चेंडू 43 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आता दाखल झालंय. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अगदी मिस्टर दत्ता, ओव्हर क्रमांक 3, 12-43. आणि समोर आहे तो शिरा तालुक्याचा वंडर बॉय अर्थातच सौरभ शिंदे. ओड विकेट दत्ता निघालाय. पहिला बॉल या चेंडू हल्ला चढवलाय आणि चेंडू पाहिलं तर झाडाला थटला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. झाडाला चेंडूवर थटला तर आउट नाहीये. पण रन घेतली नाहीये. एकही नाही घेतली आहे. काय गाणे तो क्या करेगा भाई. या मॅच मध्ये धावा येणार नाहीयेत तर प्रेशर येऊ शकतं. सुरेख फटका, अपकट फटका चांगला केला. डीप पॉइंटला वेगानं जातो. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, खेरीज गाठली आहे सीमारेषा. 4 धावा संघामध्ये. जेव्हा आपण पाहिलं तर शेवटच्या 6 चेंडू मध्ये काय समीकरण राहतंय, त्याच्यामध्ये ज्या धावा घेतल्या नव्हत्या, आत्ताच्या या धावा, या आधीच्या ज्या धावा, त्या धावांचा हिशोब केला जाईल. कारण हिशोब सगळ्या गोष्टींचा होतो. इकडेच या मॅचचा थोडासा आपण चर्चेत करणार आहोत. हिशोब खोलणार आहोत. हिशोबाची वही नंतर शेवटच्या 6 चेंडूवरती टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचली अगदी 19 धावसंख्या. येणार 10 चेंडू आता 39 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला वंडर बॉय सौरभ शिंदे, दुसऱ्या बाजूला दत्ता. लफ केला जातो बॅटीच्या टॉपेजला. अगदी आपण पाहिलं तर कॅच होते ड्रॉप. कारण की याआधी या चेंडूपर्यंत रनअप घेत असताना थोडेसे अडखळले विजय पावले. पाय घसरला त्यांचा, तरी पुन्हा या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांना माहिती आहे हा तो मोठा मासा आहे आणि इसको पकडा तो लाईफ और मॅच जिंकायला. 20 धावा. नक्कीच स्कोर कार्डवरती धावसंख्या पाहायला मिळते 20 धावा. यावेळी पहिलं तर संधी उपलब्ध झालेली होती परंतु अप्रतिम प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो विजय पावले यांचा. आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे ते राजू हिरवडेकर. राजू हिरवडेकर यांच्या बॅटमधून 2 षटकारांची अपेक्षा असेल. यस, यावेळी अतिशय वेगाने बॅट स्विंग झाली परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज जर पाहिलं तर दत्ता बांबुडे वाईड लाईनला वाईडिश लाईनला धरून गोलंदाजी करतोय. एक चांगली स्ट्रॅटेजी आहे आणि या बॅट्समनला मेहनत करण्यास भाग पाडले जाते. अप्रतिम गोलंदाजी. तब्बल आता चेंडू बाकी आहेत. आपण पाहिली तर फक्त 2. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 20 धाव संख्या आहे.
लॉफ्ट केला जातोय, लॉंगॉनला आहे खेळाडू. वॉट फिल्डिंग यार, काय फिल्डिंग आहे. किरण होत आहे सगळ्याची ते फेकी पहा, कारण की आज ज्या पद्धतीने फिल्डिंग या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कारण की ही जर फिल्डिंग तुमच्याकडे असेल तर समोरची टीम ऑलरेडी प्रेशर मध्ये जाते की समोरच्या टीम कडे फिल्डर एक एक धाव अडवण्यासाठी तयार असतात. लेझी क्रिकेट नाहीये, कंटिन्यू मॅच खेळतात. 12 वाजले, कोणाच्या डोळ्यावरती झोप नाहीये. झेप घ्यायची आपल्याला, झोप नाही घ्यायची आहे. आणि हे मॅच आहे खऱ्या अर्थानं. 22 धावा पुढे खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, चांगला चेंडू हाताला जातो. जिथे आपण पाहिलं तपासले जात आहेत. अगदी आपण पाहिलं तर नो बॉल, खेळपट्टीच्या थोडस आपण पहिले बाहेर पडतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 23-23. फ्रीचा चेंडू देखील असेल, आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. लाईनच्या बाहेर चेंडू रिलीज झालाय, पंचाचा इशारा, इट्स नो बॉल. फ्रीचा चेंडू घेऊन निघालेला आहे तो दत्ता, समोर आहे ते राजूभाऊ. या चेंडूने डान्सिंग डाऊन विकेट पुढे येऊन मोठा स्ट्रोक सजवायचा. बॅटचे टॉप पेजला चेंडू लागून पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. या चेंडूवरती फक्त एकच सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. 24 धावसंख्या, 6 चेंडू, 34 धावेची गरज. विजय पावले यांचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्या पद्धती कॅप्टनशिप आहे टीमसाठी, कारण की बॅटर जागेवरून खेळत असेल तर कोणते चेंडू टाकायचे, पुढे आल्यानंतर कोणते चेंडू टाकायचे, शफल झाल्यानंतर कोणते चेंडू टाकायचे, बॅकफुटला गेल्यावर कोणते चेंडू टाकायचे, या सगळ्या गोष्टींचा चर्चा राहील. आणि कॅप्टनशिप काय असते, कारण की आधी राजेंद्र हिरोडेकर 2 वेळा पुढे आले, चेंडू बाहेर ठेवलेत भाऊ, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, रीच ऑफ दी बॅटर. 34 धावेची गरज या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी. येस, स्लॉटचा षटक घेऊन आले तो श्रीतेज मांगलेगावचा एक यंगस्टर खेळाडू, रायझिंग स्टार खेळाडू. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मांगलेगावचं नाव, हा देखील खेळाडू खूप उंचीवरती नेहून ठेवेल. त्याचं नाव आहे श्रीतेज, जो स्लॉटचे षटक घेऊन आलाय. या षटकामध्ये पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आहे ते राजूभाऊ हेरावडेकर, नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तो सौरभ शिंदे. सौरभ शिंदे याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक अजून देखील आलेले नाहीयेत. यावेळी डान्सिंग डाऊन विकेट पुढे येऊन आज स्ट्रोक सजवत होता. बॅट्समनला बीट करून चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. लॉंग स्टॉप रिझन मध्ये फक्त एकच सिंगल येईल, सिंगलने जास्त फरक पडणार नाहीये. अर्थातच तिरुपती स्पोर्ट्स मांगले या संघाला, तिरुपती स्पोर्ट्स मांगले हा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चावी तयार केली जाते. मॅच को बे जितेंगा, स्टंप को प्लीज हात मत लगाओ आणि बेल्स आमच्या जवळ फक्त तेवढे सुपूर्द करा, ही रिक्वेस्ट असेल. थोडासा बाहेरचा चेंडू जरूर राहिला, कहाणी अस्पष्ट राहिली थोडीशी आपण पाहिली तर या मॅचची, की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर खेळ राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर. अगदी आज वरुण राजाने देखील आपण पाहिलं तर साथ दिली. सुरुवातीला थोडेसे ठेम पडले, बुरा नहीं करेगा किसी का तो बुरा भी नहीं होता किसी का. 26 धावा. नक्कीच वरुण राजाची देखील कृपादृष्टी आपल्या या संपूर्ण स्पर्धेवरती पाहायला मिळाली. काल देखील अतिशय मोठं वादळ या स्पर्धेवरती आलेलं आपल्याला पाहायला मिळालं, परंतु पाऊस आला नाही. नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पडली. स्पर्धेला कोणताही व्यत्यय आलेला नाहीये. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संपूर्ण स्पर्धा पार पडलेली आहे. आणि या स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. या संपूर्ण स्पर्धेसाठी जर पाहिलं तर मला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी किरण मस्कर सर, त्याचबरोबर नागभूमी स्पोर्ट्स 32 शिरा या टीमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. एवढी मोठी स्पर्धा आम्हाला तुम्ही कव्हर करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मागली टीम स्ट्रॉंग टीम का म्हटली जाते, रातों के कातिल का म्हटलं जातं. रात्र दिवस क्रिकेट क्रिकेट क्रिकेट, अशा वेळी रातों के शिकारी भाई बनना पडेगा, की ज्या पद्धती बॉलिंग अटॅक राहिला. यंग खेळाडू आहेत, यंग खेळाडू सध्या बॉलिंग अटॅक करताय. श्रीतेज सारखा खेळाडू जो भविष्यातला मांगले गावाचा आणखीन एक खेळाडू बनवू शकतो, जो महाराष्ट्रामध्ये नाव कमवेल. आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये सौरभला थोडं थांबवलं जातं. फटका यावेळी मात्र अगदी आपण पाहिलं तर फसवलं गेलं. आणि श्रीतेजला आपण पाहिलं तर का आज मांगले टीमचा उभरता सितारा म्हटलं जातं. कट केले जातात गोलंदाज. चेंडू आपण पाहिलं तर विजय पावले यांच्या अगदी मार्गदर्शनाखाली घडणारे खेळाडू. महत्वाची सध्या मात्र आपण पाहिलं तर अगदी 12चा चषक कशा पद्धतीने खेळला जाईल ही चर्चा होती. आणि 12चा चषक आता शेवटचा तो क्षण आला. प्रतीक पाटील आता थोडासा रिलॅक्स होतील. उद्याच्या दिवसामध्ये फोन स्विच ऑफ, रिलॅक्स, शांत. की 1 महिना झोप नाहीये. बाबासो पाटील रिलॅक्स होतील आता. ते आता त्यांच्या फॅमिली सोबत जातील, कारण की 2 दिवस आमच्या सोबत त्यांनी घालवले. जेव्हा आम्ही येतो तेव्हा त्यांची फॅमिली ते बाजूला ठेवतात, आम्हाला फॅमिली मानून आमच्या सोबत राहतात. ते आता रिलॅक्स होतील.
खूप छान स्पर्धा, पैसा वसूल झाला. प्रतीक पाटील आता पुढच्या वर्षाची योजना करेल. पुढच्या वर्षी काय करायचं, बाबासाहेब पाटील, प्रतीक पाटील कमिटीची आता चर्चा राहील. पुढच्या वर्षी काय घेऊन येऊयात आणि पुढच्या वर्षी महाराष्ट्र चषक आपण पाहिलं तर अगदी एक वेगळ्या स्वरूपामध्ये असेल. आणि अर्थातच या स्पर्धेमध्ये मानाचा अध्यक्ष चषक 2025 चा मानकरी राहिला अर्थातच या शिरा सांगली मधला श्रीमंत संघ तिरुपती स्पोर्ट्स मांगले टीम. चला अंपायर्स आपण स्टंप देखील जमा करून घ्या, फोटोशूट करून घ्या, स्टंप तेवढे जमा करा. थँक्यू सो मच. हार्ड लक, बॅड लक. चला या संपूर्ण टीम लगेच सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करूयात. तर अतिशय सुंदर स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल की जवळजवळ 2-3 महिने या स्पर्धेची चर्चा सुरू होती आणि अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. आमचे मार्गदर्शक द व्हॉइस ऑफ द पश्चिम महाराष्ट्र किरण मस्कर सर यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा साकार झाली. आणि जर ही स्पर्धा जर पाहिली ना तर आज यशस्वी झाली आहे. आज जर विजय पाहिला तर हा विजय झालेला आहे तो 32 टेनिस क्रिकेटचा हा विजय झालाय, मानाचा अध्यक्ष चषकाचा हा विजय झालाय. आणि या स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाहीये आणि अतिशय सुंदर आयोजन नियोजन झालं. स्पर्धेमध्ये कोणताही व्यत्यय आलेला नाहीये. विशेषतः वरुण राजेने आमच्या या संपूर्ण स्पर्धेवरती कृपादृष्टी दाखवली आणि आज पाहिलं तर या संपूर्ण